दलित तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या, माणुसकीला काळीमा फासणारी किंवा मन सुन्न करणारी घटना एवढाच या सर्व प्रकरणाचा उल्लेख करता येणार नाही. तर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा बुरखा या घटनेमुळे फाडला गेलाय. या संपूर्ण घटनेचा हा ग्राउंड रिपोर्ट. या देशातला दलित खरोखर सुरक्षित आहे का? या देशात समतेचं वातावरण आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत. ते म्हणजे नगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात घडलेल्या एका घटनेमुळे. एका दलित युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली. निर्घृणपणे त्याला मारण्यात आलं. आणि त्या घटनेचा आढावा घेण्यासाठी, या घटनेचे पैलू जाणून घेण्यासाठी आम्ही या खर्डा गावात पोहोचलो आहोत. नगरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डा गावाच्या वेशीवरच ही पोलीस व्हॅन उभी आहे. इथं आसपास काही वस्त्या आहेत. याच परिसरात आगे कुटुंब राहतं. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या राजू आणि रेखा आगेंचा नितीन हा एकुलता एक मुलगा. गावातील शाळेत 12वीत शिकायचा. शाळेतल्याच एका मुलीसोबत त्याचं प्रेम होतं असं सांगण्यात येतंय. नितीन खालच्या जातीतला असल्याच्या कारणावरून मुलींच्या कुटुंबियांना त्याचा द्वेष होता. 28 एप्रिलला नितीन नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. नितीन त्या मुलीशी बोलत असतानाच मुलीच्या भावानं पाहिलं आणि तेच नितीनच्या मृत्यूचं तत्कालीन कारण ठरलं. मुलीच्या भावानं साथीदारांना बोलावून नितीनला मारहाण सुरू केली. त्याला शाळेतून वीट भट्टीवर नेण्यात आलं. तिथून कान्होबाच्या डोंगराकडे नेण्यात आलं. अतिशय वेदनादायी पद्धतीनं त्याचा खून करण्यात आला. संपूर्ण गाव हे सगळं बघत होतं, पण नितीनला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही. गावातलं लोक कोणी आलं नाही म्हणूनच गेला ना तो, नाही तर वाचला असतं. ज्याला समजा दिसलंय त्यांनी जर मध्यस्थी केली असती तो वाचला असता ना. तितकंच धक्कादायक गावातील सध्याचं वातावरण आहे. गावाचा रहाटगाडा होता तसाच आहे, पण एक प्रकारची अस्वस्थता सर्वत्र जाणवते. या घटनेविषयी बोलण्याचं धाडस कुणाकडेच नाही. काय घडलं, काय सांगू शकाल तुम्ही? आपल्याला नाही माहिती. तुम्हाला काय माहिती आहे? नाही. आरोपी किंवा त्यांच्या तथाकथित वरच्या समाजाची दहशत यातून लक्षात येते. आमचे नगरचे प्रतिनिधी घटनेनंतर लगेच गावात गेले होते. त्यावेळी स्थानिक तरुणांनी या घटनेचा तपशील सांगितला. हे जो नितीन आगे आहे हा आपल्या म्हणजे शाळेच्या वेळेसाठी शाळेत गेला होता आणि शाळेत गेल्यानंतर ह्या त्या बहिणीचा जो भाऊ आहे सचिन गोलेकर हा त्या ठिकाणी आला. त्याने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्याला तिथून ओढत नेऊन वीट भट्टीत नेलं. वीट भट्टीमुळे त्याला सळईने गरम सळीने चटके वगैरे दिले आणि त्याच्यानंतर त्याला कच्च्या रोडनी ह्या डोंगर परिसरामध्ये आणलं, ज्या ठिकाणी एकदम सामसूम एरिया आहे. या ठिकाणी आणून त्याला मारहाण करून दोरीने गळा आवळून त्याला या झाडापाशी येऊन आणून लटकवलं होतं. ही घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा आकडा वाढेलही. आरोपींना कायद्याप्रमाणे शिक्षाही होईल. पण प्रश्न आहे हत्येमागच्या कारणांचा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच, पण जातीभेदांचं भूत समाजाच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे सगळं घडतंय. यापेक्षा दुर्दैव ते काय? ही भूमी संत महात्म्यांची आहे. ही भूमी समाज सुधारकांची आहे. याच विचारातून स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये नितीन शिकत होता. मात्र शाळेमधील एका मुलीसोबत जातीबाह्य प्रेम संबंधातून त्याची हत्या करण्यात आली. हे नेमकं कुणाचं अपयश? याचा विचार आता गांभीर्यानं करण्याची वेळ आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोर आणि निखिल चौकरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, खर्डा, नगर. मन सुन्न करणारी आणि मनात चीड उत्पन्न करणारी अशी ही नगर जिल्ह्यातली घटना. आमच्या प्रतिनिधीनं खर्डा गावात जाऊन नितीनच्या आईवडिलांची भेट घेतली. नितीन हा शाळेतील हुशार विद्यार्थी होता. 10वीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. वरच्या जातीतील मुलीवर त्यानं प्रेम केलं, एवढाच त्याचा गुन्हा. हे सगळं कथन करताना नितीनच्या जन्मदात्यांचे डोळे पाणावले. आमच्या एकुलत्या एक मुलाला मारणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या गावात काय घडलं याविषयी त्या गावातले लोक, या गावाच्या परिसरातले लोक काही बोलायला तयार नाहीत. आता ज्यांच्या बाबतीत हे घडलंय, ज्यांनी आपल्या पोटचा गोळा गमावलाय, ते आईवडील आपल्यासोबत आहेत. स्वतः क्रशरवर काम करणारं हे कुटुंब आहे. छोट्याशा घरामध्ये म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये या गावापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरती अलीकडेच हे कुटुंब राहतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं? त्या दिवशी काय, इथून मुलगा 7:30 वाजता इथून गेला शाळेवर. काहीतरी तिथं हाणमार झाली असं आम्हाला ऐकाय भेटलं. काय आम्ही ते कामावर होतो.
तिथून त्यांनी नंतर उचलून शिन कुठे इटभट्टी का तिकडे नेऊन आणला हे बी आम्हाला काही माहीत नाही, पण ऐकायच भेटलेलं. मग तिकडे त्याची हाणमार झाली 4च्या पुढं. मग आम्हाला ते 12-1च्या दरम्यान कळल्याच्या पुढं मग आम्ही आपलं बघत सुटलो. त्याच्या मूर्ती दे मग आम्हाला कुठं कानिपनाथाचे मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली खायला सापडलं. तुम्हाला आधी त्यांनी जर सांगितलं असतं तर काहीतरी म्हणजे पण पोराचा सांगा यायचं होतं की तुमचा मुलगा असा वागतोय, तुम्ही तुमच्या मुलाला जापा. माझ्याच्याने नसतं इथं दापणं झालं मग मी कुठं घेऊन गेले असते, पण ह्यांनी माझ्या लेकरा असं करण्याची ही नव्हती. आता परिस्थिती अशी आहे की पोलिसांनी 3 लोकांना अटक केली, आणखी 7 लोक ताब्यात घेतलेत. तुम्ही समाधानी आहात एवढं? हे 3 लोक अटक केले, हे जे काय मला नावं ताबडतोब मिळले, हे 3 लोक अटक केले, ते जे काय नावं मिळले हे ताबडतोब मी त्यांच्याकडे दिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाबा ह्याच्या इतर तुमचं काय म्हणणं आहे. म्हणलं ह्या 3च्या पाठीमागं अजून इतर तुम्ही शोध करा म्हणलं. त्यांच्या पद्धती ते आरोपीच आहेत, पण ते आरोपीच आहेत. या आरोपींना तुम्ही काय सांगाल आरोपींवरती? जसं माझ्या बाळाचं हाल केलेत का तसंच मला त्यांना फाशीला द्यायचे. जातीबाहेरच्या मुलीसोबतचे प्रेम संबंध या सगळ्या घटनेला कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. आणि खरोखर तसं जर असेल तर ते अतिशय गंभीर किंबहुना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कायमा फासणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.